श्री प्रसाद परब फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या वतीने आयोजित शिवकला महोत्सव 2024 चे दिमाखात आयोजन करण्यात आलं होतं। सलग 3 दिवस या महोत्सवाची धूम पाहायला मिळाली। पहिल्या 2 दिवस विविध स्पर्धा आयोजित करून वांगणीकरांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत मनोरंजन देखील करण्यात आलं। तिसऱ्या दिवशी निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। निबंध स्पर्धेमध्ये शालेय गटात श्वेता कोरे तर खुल्या गटात अमरीन खान यांना प्रथम पारितोषिक देण्यात आलं। यासोबतच हस्ताक्षर स्पर्धेत श्रद्धा श्रीवास्तव यांनी प्रथम पारितोषिक पटकावलं, तर चित्रकला स्पर्धेत शालेय गटात तनिष्का चव्हाण, शालेय गटातील मोठ्या गटात श्रावणी पवार तर खुल्या गटात श्रद्धा साळवे यांनी पहिला क्रमांक पटकावला। यांच्यासह इतर विजेत्यांना देखील पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। त्याचप्रमाणे सलग 3 दिवस रंगलेल्या स्पर्धांचे बक्षीस देखील यावेळी वितरित करण्यात आले। शेवटच्या टप्प्यात लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता, यामध्ये फ्रीज आणि इतर 25 आकर्षक भेटवस्तू देण्यात आले। बॉस माझी लाडकी आणि 36 गुणी जोडी फेम आयुष संजीव या अभिनेत्याची विशेष उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली। प्रसाद परब फाउंडेशन मार्फत आयोजित शिवकला महोत्सवामध्ये दिग्गजांची उपस्थिती, त्याचप्रमाणे वांगणीकरांना मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळाली। परिसरातील विद्यार्थी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची नामी संधी प्रसाद परब फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा वांगणी मार्फत उपलब्ध करून देण्यात आली। अत्यंत उत्साहात शिवकला महोत्सव संपन्न झाला। परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते, त्याचप्रमाणे वांगणीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिवकला महोत्सव यशस्वी करण्यात मदत केली। स्पर्धकांनी उत्तुंग असा सहभाग दिला, म्हणजे उत्कृष्ट असा सहभाग दिलेला आहे स्पर्धकांनी। त्यामध्ये अशी तर आहे की आम्ही खरोखर म्हणजे ज्या कार्यक्रमाचे जे रूपरेषा आहे त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये सर्वात महत्त्वाचं का ह्या तरुण विद्यार्थ्यांना काय पुढचं करिअरचं गायडन्स मिळालं पाहिजे आणि ते योग्य रूपरेषा परब सरांनी आणि प्रभातांनी शिवसेना शिंदे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी बघण्यात आलेली आहे। मी इतकं वर्ष काम केलं, मला समाजसेवा, आरोग्य सेवा करण्यात खूप आवड आहे आणि माझ्यासाठी दादांनी जो मला सन्मान चिन्ह दिलाय त्याबद्दल त्यांचे तर खूप खूप आभार आहेत आणि हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल आम्ही तर खूप खुश आहेत आणि असाच कार्यक्रम ठेवावा, असेच सगळ्यांना मान सन्मान चिन्ह दरवर्षी द्यावे, ज्यांची मेहनत केली त्यांच्यासाठी पण। महिलांनी खुशीने कार्यक्रमात सहभाग झाला पाहिजे आणि अशा कार्यक्रमात जी मजा असते ती घेतली पाहिजे, कारण वांगणीतल्या महिला कमीत कमी कार्यक्रमात सहभाग घेतात आणि त्यांनी जोमाने कार्यक्रमात असा भाग घेतला पाहिजे, मजा केली पाहिजे, प्रत्येक खेळात भाग घेतला पाहिजे। एवढं। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम सर्व शिवप्रेमी आणि शिवकला महोत्सव यासाठी खूप खूप शुभेच्छा। अतिशय नियोजनपूर्वक हे कार्यक्रमाची आखणी होती आणि खरंच सन्माननीय प्रसाद परब सरांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन देखील की आपल्या या प्लॅटफॉर्ममुळे सर्व परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना एक इतकं छान प्लॅटफॉर्म मिळालं की जेणेकरून हे कलागुण त्यांना सादर करता येईल। आणि खरंच आजच्या काळाची ही गरज आहे की हे सर्व म्हणजे स्पर्धात्मक युग आहे, त्यामुळे ही गरज आहे, नितांत गरज आहे। वांगणी हे छोटंसं गाव आहे, पण त्या वांगणीमधले या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे स्पार्क आपल्याला मिळणार आहे की विविध कलागुणांची माहिती विद्यार्थ्यांची आपल्याला मिळणार आहे, हे खरंच वाखाणण्याजोगं आहे। शिवकला महोत्सव 2024 या वर्षामध्ये शिवसेना शाखा आणि परब फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी सर्वांना आवाहन करत आहे। छान होता, महिलांचा प्रतिसाद चांगला होता आणि परब दादाचा खूप चांगला कार्यक्रम आहे। हे 2 वर्ष झाले कार्यक्रम चांगला राबवतात आणि महिलांना चांगल्या प्रकारे बाहेर निघायला भेटतो आणि ते कार्यक्रमाला सहभागी होतात। प्रसाद परब फाउंडेशन मार्फत जो आज कार्यक्रम चालू आहे शिवकला महोत्सव, खरं म्हणजे अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे वांगणीमध्ये आणि ते खूप कमी प्रमाणात होत आहेत। पण प्रसाद परब फाउंडेशन यांनी जे कार्यक्रम आज आयोजित केलेले आहेत त्यांना पहिले माझ्याकडून शुभेच्छा। आणि असे कार्यक्रम मुलांसाठी, महिलांसाठी होणं खूप गरजेचं आहे। आपण पाहतोय बदलापूर असो, नेरळ असो, आपल्या आजूबाजूला खूप कार्यक्रम होतात, पण वांगणीत अशा प्रमाणात कार्यक्रम खूप कमी होतात। पण परब आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते दरवर्षी नवीन नवीन अशा युक्त्या घेऊन जे कार्यक्रम इथे वांगणीमध्ये राबवतात
ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आज पण मी ज्या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे इथे मी विद्यार्थ्यांची संख्या पाहतोय ते खूप लक्षणीय आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जो प्रोत्साहन मिळतोय हे खूप गरजेचं आहे. आणि या कार्यक्रमामार्फत वांगणीकरांना मी एकच आवाहन करेल तर तुम्ही जास्तीत जास्त या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि तुमचं पण स्वतःचं मनोधैर्य वाढवा आणि समोरच्या कार्यकर्त्यांचं पण मनोधैर्य वाढवा. बस. नक्कीच प्रसाद परब फाउंडेशन यांच्या वतीने जो शिवकला महोत्सव वर्ष दुसरे हे आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याचा सर्व विद्यार्थ्यांना हा वेगळ्या पद्धतीने एक फायदा होत आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यामध्ये वक्तृत्व कलागुणांना मुलांचा वाव मिळतो. नवीन वक्ते घडवण्याची जी स्पर्धा असते आणि आपण कसं होतं की प्रत्येक जण जेव्हा स्पर्धेत उतरतो तेव्हा त्याच्या कलागुणांची त्याला जाण होते की बाबा आपण आपली कॅपॅसिटी काय. तर हा जो उपक्रम प्रसादजी परब यांनी राबवलेला आहे प्रसाद परब फाउंडेशन यांच्या वतीने तर त्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच नक्कीच याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल ही मला खात्री आहे. नक्कीच मी नेहमीच वांगणीमध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेचे कार्यक्रम असतात, प्रसाद परब असो, आमचे सर्व सदस्य पूर्ण शिवसेनेची टीम हे चांगले उपक्रम या वांगणी शहरामध्ये राबवत असतात. जे जे म्हणजे लहान मुलं असो, महिला असो किंवा मेडिकल कॅम्प असो, नेहमी शिवसेनेच्या माध्यमातून या वांगणी शहरामध्ये कार्यक्रम होत असतात. बरेचसे पक्ष या वांगणी शहरामध्ये, परंतु असे कार्यक्रम घेताना मला कुठलाही संघटना किंवा पक्ष या वांगणी शहरामध्ये दिसलेला नाही. प्रसाद परब आणि त्यांचे पूर्ण टीमला मी धन्यवाद देईन की असेच उपक्रम तुम्ही राबवत राहा. नक्कीच वामन म्हात्रे, शिवसेनेचा शहरप्रमुख, तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी, आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतील. नक्कीच संघटना वाढीसाठी जे कार्य प्रसाद परब आणि त्यांची टीम करत असेल त्यासाठी नेहमीच वामन म्हात्रे त्यांच्या बरोबर असेल. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये मागच्या वेळेस आम्ही पंचायत समितीच्या सर्व सीट जिंकलेल्या, जिल्हा परिषदच्या सर्व सीट जिंकलेल्या, तीच पुनरावृत्तीची सुरुवात आम्ही या वांगणीमधून पुन्हा करणार आहोत. Like, comment, share and subscribe.